नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सांगली लोकसभा 2024 आता विशाल पाटील हे अपक्ष उभा राहायचं जवळजवळ निश्चित झालेलं आहे. म्हणजे ते आता माघार घेतील वगैरे, आता ते विषय फार पुढे गेलेले आहेत. नाहीतर हे का विलासराव जगताप, अजितराव घोरपडे हे आता उघड त्यांनी विलासराव जगतापांनी तर आता पक्ष सोडून दिला, भारतीय जनता पक्षाला रामराम केला. म्हणजे हे कुठं तर ठरलंय, आमचं ठरलंय. असं जसं कोल्हापुरात झालं, सतेज पाटलांनी आमचं ठरलंय म्हटलं आणि तिथं मंडलिकांना निवडून आणलं. म्हणजे तुम्ही काँग्रेसचे असूनसुद्धा तुम्ही त्यावेळेला मंडलिकांना साथ दिली, काँग्रेसच्या उमेदवाराला म्हणजे आघाडी धर्म पाळत नव्हता. आणि आत्तासुद्धा तीच परिस्थिती सांगलीमध्ये दिसून येते आहे. परंतु आज मला जागं करायचं आहे एका दृष्टिकोनातून. 1985 साल आठवा, त्यावेळेला सुद्धा वसंतराव दादांनी पतंगराव कदम यांना उमेदवारी द्यावी असं हायकमांडला हट्ट धरलेला होता. इतिहास बघितला तर कळेल. संपतराव चव्हाण त्याच्या आधी थोडक्या मतातच आले, ते पतंगरावना यश मिळालं नव्हतं, परंतु ह्या वेळेला यश मिळेल असं समजून 85 साली त्यावेळेला वसंतराव दादांनी हट्ट म्हणजे एवढा केला होता की ती सीट मिळावी. परंतु शंकरराव चव्हाण, आत्ता कसं एक आडवे पडतात तसं त्यावेळेला ते आडवं पडले. विशालला कसं मिळू नये तसं त्यावेळेला पतंगरावना मिळू नये असाच प्रकार तिथं घडलेला होता. आणि त्यावेळेला मग सिंह चिन्ह घेऊन उभा राहायची पाळी आली. इकडं नागनाथ अण्णा नायकवडे असतील, त्यांनी सुद्धा असंच केलं तर त्यांनासुद्धा तेच चिन्ह मिळालं तर असं काहीतरी विषय होता. परंतु पतंगराव कदम त्यावेळेला निवडून आलेले होते. वसंतराव दादांनी आमचं ठरलंय अशीच ती गेम आता ह्या वेळेला विशालच्या बाबतीत होणार का हा प्रश्न आहे. विश्वजित कदम ही उतराई करणार का हा प्रश्न आहे. आणि ती उतराई करताना दिसत आहेत आज. का तर अर्ज भरायला होते का विश्वजित कदम? नव्हते. हायकमांडचे आदेश असते, हायकमांडनं खूपच हट्ट धरला असता तर कदाचित नुसतं आले असते. पण हायकमांडनं सुद्धा बहुतेक आता जरा दुर्लक्ष केलेलं असावं, कारण त्यांनासुद्धा हे मान्य नाही आहे. तरीसुद्धा ते कुठंतरी कच खात आहेत शिवसेनेच्या एकंदर. मग महाराष्ट्रात त्याच्यामुळं काही परिणाम होईल का आपल्यावर, त्यामुळं कच खात असतील. परंतु विशाल हा मात्र आता अग्रेसिव्ह झालेला आहे. आणि विश्वजित कदमसुद्धा आता आमचं ठरलं आहे या भूमिकेत असल्यामुळं आता हे राजकारण उद्या माघार एकदा घेण्याचे विषय संपले की हे वातावरण पेटणार आहे. आणि 1985 साल हे आत्ता परत त्यासारखंच पतंगराव कदमांना वसंतराव दादांनी मदत केलेली, आता विश्वजित कदम त्यांच्या नातवाला, वसंतराव दादांच्या नातवाला मदत करणार का हाच चर्चेचा विषय उद्या होईल. आणि विशाल पाटील जर का निवडून आले तर त्यावेळेला जसं पतंगराव कदमांना वसंतराव दादांनी मदत केली ती तसं विश्वजितनं नक्कीच मदत केली आणि विशालला निवडून आणलं असा तो विषय होईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.